महामोर्चाला आपले आनंदराज आंबेडकर साहेब हे प्रमुख उपस्थितीमधून या ठिकाणी वक्तव्य येणार आहेत, त्याबरोबर बाहेरचे काही मंडळी येणार आहेत. तर याबद्दल मी या ठिकाणी येणाऱ्या 28 तारखेला या धाराशिव जिल्ह्यातून उपवर्गीकरणाच्या विरोधात जिल्हाभरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं जनजागरण झालं आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये या मोर्चाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी मीटिंग घेऊन प्रत्येक गावामध्ये मीटिंगा घेतल्या आणि त्या ठिकाणी जनजागृती करण्यात आली. त्यानंतर या मोर्चाच्या दृष्टीने 8 तालुक्यामध्ये 8 कृती समित्या तयार केल्या आणि 8 तालुक्याच्या माध्यमातून एक जिल्ह्याची कृती समिती तयार करण्यात आली. या कृती समितीच्या माध्यमातून येणाऱ्या 28 तारखेला निश्चितच शब्द मी वापरतोय महामोर्चा म्हणून. तर खरंच या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोचा मोर्चा या ठिकाणी येणाऱ्या 28 तारखेला होणार आहे. त्या दृष्टीने त्या मोर्चाच्या दृष्टीने आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या अशा समित्या तयार केलेल्या आहेत. मोर्चाचं नियोजन, मोर्चा हा शिस्तबद्ध असला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही जिल्हा स्तरावर काम करणारे सेवानिवृत्त कर्मचारी जे की हे 100हून अधिक आहेत, हे कर्मचारी मोर्चाच्या ठिकाणाहून जिजाऊ चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा हा शिस्तबद्ध पद्धतीने निघाला पाहिजे. त्याच्यासाठी सर्व सेवानिवृत्त कर्मचारीची आम्ही समिती निर्माण केलेली आहे. ती समिती एक शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चाचं संकलन करेल. या मोर्चासाठी जागोजागी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाण्याच्या बाटल्या, पाणी पिल्यानंतर कचऱ्याचं व्यवस्थापन, त्याच्यासाठी एक समिती आम्ही निर्माण केलेली आहे. जिथं कुठं पाण्याच्या बाटल्या खाली पडणार आहेत त्या बाटल्या सुद्धा योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून कुठेही घाण होणार नाही याची आम्ही खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीची काळजी घेतलेली आहे. जिजाऊ साहेबांना हार अर्पण करून संत गाडगे महाराज यांच्या स्मृती ठिकाणी हार अर्पण करण्यात येणार. त्यानंतर संभाजीराजे ज्या ठिकाणी पुतळा आहे, संभाजीराजेंच्या पुतळ्याला हार अर्पण केला जाईल. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याला त्या ठिकाणी हार घालून वंदन करण्यात येईल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपण मोर्चा नेत आहोत. त्या मोर्चा नेत असताना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही एक जवळपास 14 मागण्याचं आम्ही निवेदन देणार आहोत. त्या मागण्या आपल्यासमोर मी वाचून दाखवतोय. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे. त्यानंतर सामाजिक न्यायाच्या धोरणासाठी जातनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी. क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या
द्विजन्मशताब्दी जयंती वर्षानिमित्त क्रांतिबा ज्योतिबा फुले यांचे अप्रकाशित साहित्य लेखन प्रकाशित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात यावी आणि त्यास निधी देण्यात यावा. अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्याचे विद्यावेतन डीबीटीवर जमा न करता ते डायरेक्ट बँक खात्यावर जमा करण्यात यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यात येऊन ते जनतेस उपलब्ध करून देण्यात यावे. बार्टीचे संचालक सुनील वारे यांना तात्काळ पदावर हटवून सक्षम अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना आता जे काय 2-2.5 लाख रुपये मिळते ते महागाई निर्देशकानुसार त्या घरासाठी 10 लाख रुपयाचं अनुदान महाराष्ट्र शासनाने देण्यात यावे. महात्मा फुले व चर्मकार विकास महामंडळामार्फत 25 लाखापर्यंत कर्ज विना जामीन उपलब्ध करून देण्यात यावे. राज्याच्या अर्थसंकल्पातून 5% निधी महामंडळाकडे वर्ग करण्यात यावा व सर्व जाचकाठी रद्द करण्यात याव्या. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचा निधी वाढवून महागाई निर्देशकानुसार 2011च्या शासन निर्णयानुसार जमिनीचे वाटप करण्यात यावे. आज जे या जिल्ह्यामध्ये बागायत 2 एकर आणि जिरायत 4 एकर असा जो शासनाने नियम ठरलेला आहे त्यामध्ये आताच्या रेडी रेकनरनुसार ते पैसे कमी पडतात. त्याच्यामुळे ती योजना पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निधीचं वाढ करण्यात यावी. मागासवर्गीयांचा नोकरीतील बॅकलॉग त्वरित भरण्यात यावा व पदोन्नतीत ताबडतोब देण्यात यावी. खाजगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करून कायमस्वरूपी रोजगार प्राधान्यात देण्यात यावा. ग्रामीण भागातील गावठाण व गायरान जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकाला तात्काळ मालकी हक्क देण्यात यावे. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवू नये. जसं की लाडकी बहीण वगैरे या ठिकाणी वळवला जातो तर त्या पद्धतीचा निधी त्या ठिकाणी वळवू नये. महात्मा फुले विकास महामंडळाकडून वितरित कर्जाची जे आजपर्यंत दिलेलं कर्ज आहे ते माफ करण्यात यावे. अशा पद्धतीचं आम्ही 14 मागण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून देणार आहोत. यानंतर निवेदना अगोदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आल्यानंतर त्या ठिकाणी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती त्या ठिकाणी राहणार आहे. राजू थाटे हेही त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. रुक्मिणाताई लोंढे हेही आपलं त्या ठिकाणी विचार मांडणार आहेत. त्याचबरोबर माजी सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय बबनराव घोलप साहेब हेही त्या ठिकाणी आपल्या भाषणातून लोकांना संबोधित करणार आहेत. हा मोर्चा निश्चितच अतिशय मोठा आणि चांगल्या पद्धतीचा मोर्चा आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचं निश्चितपणे डोळं उघडणार आहोत. सध्याच्या काळामध्ये आताच आमच्या राजभाऊंनी सांगितलं की या राज्यामध्ये प्रत्येक जातीमध्ये तणाव निर्माण करून शासन काय साध्य करायचंय हे काय करायचं पाहतंय हे मला कळत नाही. आजपर्यंत मराठा समाज वर्सेस ओबीसी समाज, आता
ज्या 59 जाती आहेत त्या 59 जाती अतिशय एका दिलानं एका विचारानं या राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राहत असताना 59 जातीपैकी एक जात वगळून त्यांना वेगळ्या पद्धतीचं आरक्षण देण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री करू पाहत आहेत. मग जर समजा 59 पैकी एकाच जातीला वेगळ्या पद्धतीचं तुम्ही काही नियोजन करत असाल तर मग आम्ही ह्या राज्यातले नाहीत का, असा दुजाभाव शासनाकडून का व्हावा? ज्या पद्धतीनं 13% आरक्षण आहे त्या 13% आरक्षणाच्या माध्यमातून 59 जातीला आजपर्यंतच्या काळामध्ये आरक्षण मिळालेलं आहे. जर या राज्याच्या मुख्यमंत्र्याची जर इच्छा असेल अशी की फक्त ह्या 59 जातीपैकी एकाच जातीचा विकास व्हावा तर हे काय बरोबर वाटत नाही मला. राज्याचे मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेन की जर आपल्याला एक जात मागासलेली आहे असं वाटत असेल तर आम्ही मागच्या काही पत्रकारांशी चर्चा केली त्यावेळेस आम्ही सांगितलं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे. या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या महामंडळाला 1000 कोटी रुपये द्यावेत आणि आर्थिक विकास साधावा. त्यानंतर शैक्षणिक व्यवस्था जे तुम्ही सध्याच्या काळामध्ये खासगीकरण करायचा प्रयत्न करत आहात, जे सध्याच्या काळात जागोजागीच्या शाळा बंद पडलेल्या आहेत, शाळा बंद करण्याचा घाट घातलेला आहे, त्या शाळेला वेगळ्या पद्धतीची ताकद देऊन इंग्रजी माध्यमाच्या ऐवजी मराठी माध्यमाला अतिशय चांगल्या पद्धतीचं अर्थसहाय्य करून त्या मराठी शाळेला उभा करावं आणि जी युवा पिढी आहे येणारी त्या युवा पिढीला मराठी माध्यमातून शिक्षण द्यावं. मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे आणि त्या मराठी भाषेचा आम्ही आदर करतोय. या मराठीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं आणि त्यांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या शिक्षण अर्हतेप्रमाणे त्याला शासकीय नोकरीमध्ये समावेश करून घ्यावा. निश्चितच अशा जर पद्धतीचं धोरण आखलं, खाजगीकरण आपण बंद केलं तर निश्चितच सगळ्या जातीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून मागासवर्गीयचे पदोन्नती बंद केलेली आहे, नव्यानं नोकर भरती बंद केलेली आहे. मग तुम्ही एका संस्थेला नोकर भरतीचं कंत्राट देऊन ह्याच्यामधून काय साध्य होणार या राज्याला? एकच एजन्सी प्रत्येक ऑफिस कार्यालयामध्ये त्यांच्या माध्यमातून 10-12 हजारावर काम करणारे विद्यार्थी आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे जर विचार केला तर कमीत कमी 1 लाख ते 1.25 लाख रुपयाचं पेमेंट त्यांना मिळायला पाहिजे होतं, पण ते अवघ्या 10-12 हजारामध्ये त्यांची उपजीविका साधत असताना आपण बघतोय. सिव्हिल हॉस्पिटल सारखे महत्वाचे जे सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक लोकांना आरोग्याच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम ज्या ठिकाणातून होतंय त्या ठिकाणी तुम्ही डॉक्टर कंत्राटी पद्धतीने भरताय, नर्सेस त्याच पद्धतीने कंत्राटी पद्धतीने भरताय. तर हे असं चालणार नाही, असं होऊ देणार नाही. आमची महाराष्ट्र शासनाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे की आपण जे उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे तो वेळेत आपण थांबवा आणि मागासवर्गीय सर्व 59 जाती एकत्र पकडून एकत्र धरून त्यांच्या सार्वजनिक विकासासाठी, आर्थिक उन्नती होण्याच्यासाठी, उद्योगधंदे वाढीसाठी आता 13%चं आरक्षण 20% आम्ही मागणं योग्य नाही, कारण तो संसदेला अधिकार आहे. आमची तशी मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. 59 जातीला 13% आरक्षण पुरत नाही. महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की आपण लोकसभेकडे, राज्यसभेकडे हा प्रस्ताव पाठवा आणि 13%चं आरक्षण 20% करावं अशी आमची मागणी आहे.
मला असं वाटतंय की या सगळ्या मागण्यांचा विचार या राज्याचे मुख्यमंत्री करतील आणि जो घाट घातलेला आहे तो ज्या ज्या त्या ठिकाणी थांबवतील अशी आमची त्या ठिकाणी अपेक्षा आहे.